MRGचे 3 फेज डिजिटल ड्राय रन ऑटो स्विच आहे। हा 0.5 HP ते 7.5 HP पर्यंत चालणार। हे आता BCHचं स्टार्टर वायरिंग कनेक्शन कसं जोडायचं हे मी तुम्हाला दाखवतो। सगळ्यात पहिले हे जे लिंक आहे इथून ते इथे ऑन स्विच ते कनेक्ट रिलेपर्यंत ते काढून घेणे। हे काढून घेतले की काळी वायर ऑन स्विचच्या एक बाजूला आणि दुसरी काळी आणि पांढरी वायर ऑन स्विचच्या दुसरी बाजूला लावा आणि एक पांढरी वायर रिलेच्या हे पॉईंटला लावून घेणे आणि हे लावल्यानंतर RYB ऑटो स्विचची वायर लावून मेन्समधून लावून घेणे। हे झाल्यावर ती मोटरची वायर कनेक्शन करताना वायर युनिटमधून ओन घेऊन इथे कनेक्शन RYB मध्ये रिलेमध्ये लावून घेणे। हे झाल्यानंतर मेन्स ऑन करा। मेन्स ऑन केलं आणि जर SPPचे इंडिकेशन येत असेल त्याचा अर्थ की हा जे सिक्वेन्स आहे ते उलटा झाला आहे, तर R आणि B वायर बदलून घेणे। हे वायर R आणि B चे सिक्वेन्स बदलून घेणे। हे वायर बदललं की मेन्स चालू करा। चालू सप्लाय केल्यावर हा आता ऑन टाइम मध्ये गेलेला आहे। आता हे 10 सेकंडनी चालू होऊन जाईल। चालू झाल्यावर DR सेटचं बटन 2-3 सेकंडसाठी दाबा। हे सेट दिसलं की बटन सोडून द्या आणि हे हिरवी लाईट ब्लिंक होईल, याचा अर्थ हा सेटिंग होतोय। आता हे मोटरचं करंट सेट झाला आहे। आता हे मोटर चालू कंडिशनमध्ये आहे। हा ऑटो स्विच ऑटोमध्ये तुम्हाला SPP आणि ड्राय रन चे फंक्शन देईल, मॅन्युअलमध्ये नाही देणार। मॅन्युअल केले की युनिट बायपास होईल। बायपास झालं याचा अर्थ की तुम्ही फक्त हाताने चालू बंद होईल, चालू आणि बंद। आता मी ह्याच्या पुढचं फंक्शन्स तुम्हाला ह्याच्यात काय काय सवलत आहे हे मी तुम्हाला दाखवतो। हे ऑटो स्विचमध्ये सायक्लिक टायमर, ड्राय रन टायमर हे सुविधा दिलेली आहे। हे तुम्हाला कसं सेट करायचं आहे हे तुम्हाला दाखवतो। पहिले हे स्विच मॅन्युअलमध्ये टाकून DR सेट बटन दाबा। दाबल्यावर हे ऑन करा। ऑन झालं की सेटिंग येईल। पहिलं ड्राय रनचं येईल, दुसरा ओव्हरलोड। ऑन टाईम आला की हे प्लसनी वाढवेल आणि 1 म्हणजे 1 मिनिट आणि कमी करायचं असेल तर मायनस बटन दाबा। हे तुम्हाला 15 तासपर्यंत चालू ठेवू शकता। हे 0 करून परत तुम्ही हे गेले ऑफ टाईम। ऑफ टाईम म्हणजे किती वेळ तुम्हाला बंद ठेवायचं आहे। हे 1 म्हणजे 1 मिनिट करून हे तुम्हाला 10 तासपर्यंत बंद ठेवू शकता। हे POD म्हणजे ऑन डिले टायमिंग। 10 सेकंड तुम्हाला 5 सेकंड पाहिजे, 10 सेकंड पाहिजे किंवा 15 सेकंड, तर तुम्ही हे वाढवून 15 सेकंड करून सेट करू शकता। तर हे 15 सेकंडपर्यंत चालेल। त्याच्यानंतर SPP एंड आला की परत हे ऑटोमध्ये जाईल। आता मी तुम्हाला दाखवतो की ड्राय रन टायमर कसं सेट करायचं। ड्राय रन सेट करायच्या आधी तुम्ही हे स्विच जे ऑटो मोडमध्ये हे बंद करा। युनिट बंद होईल। बंद झाल्यानंतर हा ड्राय रन सेटचं बटन दाबून ठेवा आणि चालू करा। चालू केल्यावर SET सेट येईल, मग ड्राय रनचं येतं। ड्राय रन नंतर ऑन टाईम आला, ऑन टाईम नंतर ऑफ टाईम आला, ऑफ टाईम नंतर POD आला, POD नंतर ड्राय रन टाईम आला। ड्राय टाईम आला की सोडून द्यायचा आणि जे टाईम तुम्हाला सेट करायचं आहे वाढवायलासाठी प्लस आहे आणि कमी करण्यासाठी मायनस स्विच आहे। हे स्विच केल्यानंतर जसं आता मी 1 मिनिटचं सेट केलं आणि 1 म्हणजे 1 मिनिट 1 मिनिट सेट केल्यानंतर तुम्ही हे बटन दाबा। दाबल्यानंतर तो 1 मिनिट सेट झाला। आता मी तुम्हाला ऑन टाईम आणि ऑफ टाईम सेट करून चालू करून दाखवतो। हे दाबून ठेवलं, ऑन केलं, सेट आला। सेट नंतर ड्राय रन नंतर ऑन टाईम येईल। ऑन टाईम आता आपण 1 मिनिट ठेवू। 1 मिनिट सेट झाला। ऑफ टाईम पण आपण 1 मिनिट ठेवू। परत मधलं दाबून सेट ठेवा। ऑफ टाईम POD आपण 10 सेकंड करू। हे स्विच दाबून ठेवा, तो परत एंड येत नाही। एंड आला की सोडून द्या। आता हे 10 सेकंदांनी परत चालू होईल। हे चालू झालं। आता व्होल्टेज येईल। व्होल्टेज आल्यानंतर करंट येईल। करंट येईनंतर
ऑन टाइम आणि तुम्हाला टाइम दिसेल किती मिनिटसाठी आपण ऑन ठेवले आहे. 1 मिनिट. तर 1 मिनिटपर्यंत चालेल आणि 1 मिनिट नंतर बंद होऊन जाईल. आता हे 1 मिनिट चालू झाल्यानंतर बंद झाला. आता ऑफ टाइम आला. ऑफ टाइम 1 मिनिटपर्यंत जाईल आणि परत चालू होईल.